थांब, मी बघतो. बस. मधुरा, तू गेली नाहीस ऑफिसला? मधुरा, जरा आत जातेस का प्लीज? आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं आहे. मी आज जाऊ? इतकं काय महत्वाचं बोलायचंय मलाही कळू दे ना. नंतर सांगतो ना तुला, झाल्यावर बोलून ना. प्लीज. आदित्य, ते कसं काय करतोस? तिला राग येईल ना. तुला माहिती ना तिचा स्वभाव, ती तशीच आहे. तू बस बस बस. बोल. हा, तू खरंच ते काम करू शकत नाहीयेस का? म्हणजे एकदा विचार तर करून बघ. त्यांना खरंच खूप गरज आहे. अरे अगं मग तसं सांगायचं ना मीरा, इतकं काय त्यात? तू उगाच इथे येण्याचा त्रास करून घेतलास. तुला माहितीये ना मी तुझ्यासाठी अर्थात देवाशीषसाठी काही करू शकतो मी. तू चल, आत्ता आपण लगेच जाऊयात त्यांच्या ऑफिसला. खरंच? अरे मला वाटलं की तुला ते काम करायचंच नाहीये किंवा मे बी तुला जमणार नाहीये ते काम करायला, म्हणून मी इथे आले तुझ्याशी बोलायला. असं कसं होईल मीरा? तू एखादी गोष्ट सांगितली आणि मी ते केली नाही, असं कधी झालंय का? हा, मग चल चल चल, आपण लगेच निघूयात ऑफिसला. सर चालेल. एकच मिनिट मधुरा. आम्ही जरा जाऊन येतो. कुठे आणि कशासाठी? आल्यावर सांगतो तुला. चल बाय. क्या बात है. कधी काय येतोस रे? काय झालं? कुठल्या वेळ येतोस? गांभीर्य नाही तुला? म्हणजे आपलं सगळं काम आपल्याला आजच्या आज पुरं करायचंय. हो, माहितीये की मला. मग आणि तू का टेन्शन घेतोय? काहीही काळजी करू नकोस, आपलं काम होणार आणि आजच होणार. रिलॅक्स. तुझं काय, तुझं भूत येऊन करणार आहे? काय बोलतोस? हॅलो सर, मीरा मॅडम आणि आदित्य सर आलेत. काय? हा बर बर, ठीक ठीक आहे, आतमध्ये पाठवून दे. अरे मीरा आणि आदित्य आले. ते कसे काय आले? मला काहीच माहित नाही. कल्पना नाही. अरे वेलकम वेलकम, या 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 वहिनी या. आदित्य वेलकम, बसा 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 बसा. सो बोला. मीराने सांगितली मला सगळी सिच्युएशन. म्हटलं लगेच तुम्हाला भेटून बोलावं तुमच्याशी. हा म्हणजे आम्ही ज्या लोकांबरोबर मीटिंग करणार होतो ते आलेच नाही. हो, कळलं मला ते. आणि म्हणूनच मी आलोय. मी करेन हे काम. खरंच करशील? हो. थँक्यू सो मच. अरे खूप मोठं टेन्शन कमी केलंस तू आमचं. बरं, मग आता आपण पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. नाही, ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या तुम्ही योग्य करालच, पण ते इतकं महत्वाचं नाही. मीराने मला सगळा प्रॉब्लेम सांगितलाय. डेडलाईन पण आहे म्हणे. म्हटलं तेवढीच माझी हेल्प होईल. एवढीच? अरे बाबा, ही छोटी मोठी मदत नाही आमच्यासाठी. आणि फॉर्मॅलिटीज सुद्धा खूप महत्वाच्या असतात. खूप मोठा माणूस व्हायचा असेल ना, तर हे सगळं पाळावं लागतं.
हां हॅलो विभूती, जरा कानविंदे वगैरे सगळ्यांना घेऊन आतमध्ये केबिन मध्ये. हां वाह, हे एकदम उत्तम झालंय, मस्त झालेलं आहे. खरंच रे, मीराने साथ दिली आपल्याला. मीरा थँक्यू, तुझ्यामुळे एक नवीन ऑप्शन दिसला आम्हाला. हो, मी काही केलेलं नाहीये, काहीतरीच काय. येस सर. हां हे कानविंदे. हाय. ही विभूती. हॅलो. आणि हा गायकवाड, आदित्य गायकवाड, सिव्हिल इंजिनियर आहे. यांनी आपलं कॉन्ट्रॅक्ट स्वीकारलेलं आहे. आपल्या प्रोजेक्ट बरोबर तो काम करतोय. त्यामुळे आपल्याला आता इंजिनियर फर्म हे काही शोधत बसायची गरज नाही. अरे वा, हे तर छानच झालं सर. हा, तर आता पहिलं अष्टपुत्रांना सांगायचं की सगळं प्रोसेस तयार करा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तयार करा आणि बाकी ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या. हो येस सर. त्याच्यानंतर कानविंदे जी. तुम्ही याच्याशी आपल्या देण्या घेण्याबद्दल बोला. कमर्शियल आपल्या काय आहेत ते सगळं बोलून क्लिअर करा. सगळं क्लिअर करा आजच्या आज. उद्या परत मला काही लपड नकोय. हो येस सर. आणि विभूती, आपलं प्रोजेक्ट ह्याला जरा वाचायला दे, म्हणजे हा आजच्या रात्री सगळं वाचून काढेल. येस सर, मी करते. आणि आदित्य, तुला त्या प्रोजेक्ट बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तू विभूतीला विचारू शकतोस. येस ऑफकोर्स सर. चला, म्हणजे आता ऑफिशियली आदित्य आपल्या बरोबर काम करणार आहे. क्या बात आहे. आणि आता ऑफिशियली मला बासुंदी खायला मिळणार आहे. बरोबर. नाही, ते सगळं काम पूर्ण झाल्यानंतर. कळलं? हा, चला कामाला लागा तुम्ही. हा. आदित्य, थँक्स. मोस्ट वेलकम सर. खूप छान वाटलं मला. मलाही. पण खरं तर हा योग मीरामुळे जुळणार. ऍब्सोल्युटली राईट. हे सगळं घडतंय ते मीरा वहिनीमुळे. अरे मी काहीही केलेलं नाहीये, मी फक्त निमित्त आहे. कामं तुम्हालाच करायची आहेत. ठीक आहे, मग उद्या आपण एक मीटिंग करूया. आणि आज मी माझ्या ऑफिसची कामं संपवतो, रात्री या प्रोजेक्टवरती स्टडी करेन आणि मग उद्या भेटून बोलूच मग आपण. येस. चालेल, काहीच हरकत नाही. निघू मग मी. या. येस. वेलकम टू द फॅमिली ब्रो. थँक्यू. सी यू टुमॉरो. या, बाय बाय सर. बाय बाय. बाय. मधुरा. हॅलो. हा बोल मधुरा. उत्तरा, मला आदित्य आणि मीराताईचा खूप राग येतोय. मधुरा चिल. आय नो मीरा तिकडे आली येते. हो, आली ना. आली आणि आदित्यला बरोबर कुठेतरी घेऊन गेली ती. ती कालही आली होती तुमच्या घरी. आय नो उत्तरा, ही आदित्यचंही काय चाललं ना काही कळत नाहीये ग मला. मी काही विचारलं ना तर मला नीट काही सांगतही नाही हा. म्हणूनच मी म्हंटल होतं तू लक्ष ठेव जरा. पण आता काय झालंय? अगं मगाशी आदित्यला कोणाचा तरी फोन आला होता
मी विचारलं कोणाचा फोन आहे, तर मला म्हणाला सांगतो. पण तेवढ्यात ती मीराताई आली आणि त्याने मला आत पाठवलं. हो, मग 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 काय, मग दोघेही एकत्र बोलत बसले आणि गेले आता कुठेतरी निघून. पण तेव्हाही मी त्याला विचारलं होतं, तर मला म्हणाला आल्यावर सांगतो. मधुरा, काल आदित्यने मलाही असंच बोलावून घेतलं होतं, तू घरी नसताना. काय? हो. पण का? काही नाही, वासू आणि दादाविषयी विचारत होता. म्हणाला की त्यांच्यासोबत काम करायचं असेल तर माहिती असायला हवी. मी सांगितलं त्याला सगळं. आदित्य, तेच तर. मलाही हे सगळं खूप वियर्ड वाटतंय, म्हणून मी तुला अलर्ट केलं. आता यापुढे काय होईल आणि ते कसं सावरायचं ते तूच बघ. पण मला विचारशील तर जास्त रिॲक्ट करू नकोस, नाहीतर आदित्य खरंच तुझ्यापासून लांब निघून जाईल. सो काम डाऊन, ओके? बाय. बाय, टेक केअर. हा, काय हलकं वाटतंय रे. बऱ्याच दिवसांचं टेन्शन निघून गेलं. हा हा हा. हो, अगदी खरं. मला पण कसलं सॉलिड टेन्शन आलं होतं सांगतो तुम्हाला बहिणी. तुझं टेन्शन गेलं? हो. काय केलंस रे तू? हा, अगं हा नुसता आपला बसलेला गोळा गणपतीचा, काही केलेलं नाही, काही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, असं टार्गेट समोर असल्याशिवाय अशी कामं होत नाहीत. हे मात्र खरं आहे. पण मीरा, तू अचानक त्या आदित्यकडे कशी काय गेलीस बोलायला? त्याचं काय, मला एक फोन आला होता. की मला जरा मदत करा प्लीज. जर हे काम नाही झालं तर मला बासुंदी खायला नाही मिळणार, म्हणून मी गेले. अच्छा, म्हणजे वासुराव तुम्ही एवढं काम करून गेलेला आहात? अरे हो, म्हणजे ठीक आहे, मान्य केला मी कॉल, पण काम होणं जास्त महत्वाचं होतं की नाही. आणि माझ्या कॉल करण्यामुळे काम झालंय, कळतंय का तुला? काम होणं, हा हे बरोबर आहे, काम होणं महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा तुझ्या बासुंदीबद्दल आपण विचार करू. एक सेकंड, उगा चिडचिड करू नको, ओके? अरे हे काम लवकरात लवकर होणं माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. म्हणून काय मग? अरे आता झालंय ना काम, बाबा चल. चला मी जातो असंच, म्हणजे तुम्हाला थोडी प्रायव्हसी मिळेल नाही का? बसा बसा, चला आलो, बाय 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 बाय. माणूस आहे. अरे बापरे, एक नंबरचा कामचोर आहे. नाही, हुशार, अतिशय हुशार आहे, पण कामचोर. त्याला आळसच आहे, म्हणजे काही करायचंच नसतं त्याला. खाऊ द्या ना, त्यात काय इतकं. थँक्यू मीरा, खूप मोठं काम केलंस ग. टेन्शनच गेलं माझं. तुम्ही पण काय मला का थँक्यू बोलताय? हे बघा, उलट मलाच खूप बरं वाटतं. सगळं सुरळीत झालं. आणि महत्वाचं म्हणजे आदित्य नॉर्मल आहे हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, हे सगळं इतकं चांगलं चाललंय बघायला मामा आज इथे असायला हवं होतं. खूप आठवण येते त्याची. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी काही टेन्शन घेणार नाहीये, कोणताही विचार करणार नाहीये. आता कसलाही विचार करायचा नाही. चला निघते मी आता. थांब की थोडा वेळ. इथे दुर्वाही नाहीये. तेच
दुर्वा इथे नाहीये पण घरी आहे. तिची घरी येण्याची वेळ झाली आता. मला जावं लागेल. आणि तुमची सुद्धा कामं आहेत ना बरीच. हा ऍक्च्युली मलाही काम आहे. ठीक आहे मग निघते मी. तुम्ही तुमची कामं करून घ्या. आज सगळं इतकं छान झालंय. मी मंदिरात जाईन म्हटलं. ठीक आहे, नीट जा आणि पोचल्यावर एक फोन कर. येते. मधुरा, अरे हे बघ मी काय मिळवलंय. मधुरा, मधुरा काय झालं? मला माहितीये तू मला सोडून जाणार आहेस. मी परत एकटी पडणार. मधुरा असं काही नाहीये. असं का म्हणतेस तू? कसं आहे आदित्य? ताई आली आणि तू लगेच बदललास. तू मला काही न सांगता तिच्याबरोबर बाहेर निघून गेलास आदित्य. तुला माहितीये ना तू पुन्हा तिचाच होणार आहेस. मधुरा असं काहीही होणार नाहीये. मी आणि मीरा एकत्र नाही येऊ शकत कारण मीरा आता देवाशिष्टी झाली आहे. आम्हा दोघांमध्ये कधीच काही होऊ शकणार नाही आता. हो, मग तू तिच्या बरोबर बाहेर का गेलास? हे मिळवायला. त्या दोघांमध्ये आता जे काही सुरळीत चालू आहे ना ते मी कधीच चालू देणार नाही. मीराला प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागेल मधुरा. आणि त्यासाठी जे काही करता येईल ना ते मी करा. आणि हे लेटर म्हणजे त्या सगळ्याची सुरुवात. म्हणजे तुला त्यांच्या जवळ राहायचं होतं ना. आता फक्त जवळ नाही तर मी कायम त्यांच्या सोबत राहणार आणि सोबत राहून त्या दोघांनाही बर्बाद करणार. आता जोपर्यंत मीरा आणि देवाशिषला मी रस्त्यावर आणत नाही ना तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. आदित्य, हो मधुर, माझ्यामुळे त्या दोघांना लाचार झालेलं रस्त्यावर आलेलं बघायचंय मला. आणि हे मी करणारच. तुला माहिती आहे यात काय? हे रिक्वेस्ट लेटर. यात असं लिहिलंय की तुम्ही आमच्यासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे. अशी रिक्वेस्ट केली आहे त्यांनी मला. मला हेच हवं होतं म्हणून मी इतके नखरे केले. मी सगळं ठरवून केलंय मधुरा. आहे ना मजा? आदित्य